नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील आठवड्यामध्ये आपण जे व्याख्यान घेतलं त्या व्याख्यानामध्ये शेती व्यवस्थापन या पाठाच्या उजळणीला आपण सुरुवात केलेली होती आणि आपण याच्यामध्ये शेती व्यवस्थापनाचा जवळपास अर्धा पाठ पाहिलेला होता. आजच्या या पाठाला आपण शेती नियोजनापासून सुरुवात करणार आहोत. तर शेती व्यवस्थापनातले जे वेगवेगळे घटक आहेत त्यामध्ये हा शेती नियोजन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. हे घटक जे आहे शेती नियोजनाचं ते म्हणजे काय, तर हे नियोजन म्हणजे शेती व्यवस्थापनाच्या कार्यातील प्राथमिक आणि मूलभूत कार्य आहे आणि ज्याच्यावरती आपली सर्व उद्दिष्ट साध्य जे करायचे असतात ते अवलंबून असतात. त्या सर्व उद्दिष्टांचं जे अंतिम आपलं ध्येय गाठण्यासाठीचं जे कार्य असतं ते हे नियोजनावरती अवलंबून असतं. योग्य नियोजनाद्वारे आपण शेतीमध्ये जास्तीत जास्त फायदा प्राप्त करून आपली शेती नफ्यामध्ये ठेवू शकतो. शेती नियोजनाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आपल्याला जर सांगायचं झालं तर असं सांगता येईल की शेतीच्या नियोजनामुळं शेतातील जी वेगवेगळी कामं आहेत त्या कामाची आपल्याला दिशा ठरवता येते. तुमच्याकडे असलेली वेगवेगळी पिकांची उत्पादनं करायची असतील, वेगवेगळे व्यवसाय असतील, या प्रत्येक बाबीचं तुम्हाला योग्य नियोजन केलं पाहिजे. जसं की एखादं पीक पेरायचं असेल तर त्यासाठीचं पेरणीचा हंगाम कधी पेरणी केली पाहिजे, तत्पूर्वी पूर्व मशागत कधी केली पाहिजे, पेरणीनंतर अंतर मशागत कशी केली पाहिजे, खत आणि पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे, पिकाचं संरक्षण कसं केलं पाहिजे, या सर्व बाबींचं अगोदर तुम्हाला नियोजन करणं गरजेचं असतं. आणि अशा प्रकारच्या नियोजनामुळे तुमच्या कार्याची दिशा ठरते आणि योग्य पद्धतीने तुम्हाला त्याची कार्यवाही करता येते. नियोजनामुळं आपल्याला जे धोके असतात किंवा अनिश्चितता असते ती बऱ्याच अंशी कमी होते. योग्य नियोजन केल्यामुळं प्रत्येक बाबीचं जी अनिश्चितता असते ती शेती व्यवसायातली ती बऱ्यापैकी आपल्याला कमी करता येते. त्यानंतर आदर्श नियोजनामुळं शेतमजुरांचे आणि उपलब्ध जी साधनं आहेत त्यांची कार्यक्षमता आपल्याला वाढवता येते आणि त्यामुळे आत्मविश्वास आणि मनोधैर्य त्यांचं वाढतं, शेतकऱ्याचं वाढतं, मजुराचं वाढतं, सर्वांचंच मनोधैर्य त्या ठिकाणी वाढू शकतं. तर योग्य नियोजनातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी साध्य करता येतात. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे याचं महत्त्व विशद करतो तो म्हणजे नियोजनामुळे आपल्याला जे उपलब्ध साधनं आहेत त्या साधनांचा आणि त्याच्या पर्यायांचा योग्य वापर करता येतो. अगोदर जर नियोजन केलं कोणत्या महिन्यात कोणती कामं करायची आहेत काय त्याचं जर अगोदर नियोजन असेल तर त्याची पूर्वव्यवस्था तुम्हाला करता येते आणि जर ती व्यवस्था आपल्याकडे उपलब्ध होत नसेल तर त्यासाठीचे योग्य पर्याय तुम्हाला अगोदरच निवडता येतात. चांगल्या नियोजनामुळे काय होतं, समन्वय साधला जातो आणि कामातील जे नियंत्रण आहे ते सुद्धा परिणामकारक होतं. उत्कृष्ट नियोजनामुळे नवीन उपक्रमांना प्रोत्साहन देता येतं. तर अशा पद्धतीनं शेती नियोजनाचं एक महत्त्व या ठिकाणी आहे. त्यानंतर या शेती नियोजनाची वैशिष्ट्य काय आहेत ती वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर प्रामुख्यानं शेती नियोजनाची जी वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये नियोजन हे असं असावं की ते शेतकऱ्यांच्या कौटुंबिक आणि आर्थिक गरजा पूर्ण करेल. शेतकऱ्याला कुटुंबाला जगण्यासाठी रोजच्या उदरनिर्वाहासाठी ज्या बाबी लागतात त्या बाबी या नियोजनातून आपल्याला प्राप्त झाल्या पाहिजेत. वेगवेगळ्या प्रकारचे अन्नधान्य असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य असतील, जनावरांसाठीचा चारा असेल, यासारख्या बाबी किंवा मग त्यांना आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक ओघ कायम राहण्यासाठी आंतरपिकाची योजना असेल, मिश्र पिकाची योजना असेल, नगदी पिकांची योजना असेल, या सर्व बाबी आपल्याला ह्या नियोजनामुळे साध्य करता येतात. त्यानंतर नियोजन हे पीक पद्धतीचा विचार करून आणि लागणारे भांडवल आणि मजूर याचा विचार करून तयार केलेलं पाहिजे. तुम्ही नियोजन करत असताना तुमच्याकडे भांडवल किती आहे, तुम्ही किती भांडवल त्यामध्ये गुंतवू शकता याचा प्राथमिक विचार तुम्ही केला पाहिजे आणि त्यासाठी कामासाठी मजूर किती उपलब्ध आहे, कोणत्या वेळेला किती मजूर उपलब्ध आहे, या सर्व बाबीचा विचार करून तुम्हाला योग्य पद्धतीनं पीक पद्धती निवडावी लागेल. त्यानंतर शेतकऱ्याचं आणि त्याच्या कुटुंबाच्या सदस्यांचं जे ज्ञान आहे आणि कौशल्य आहे याचा विचार करून नियोजन करावं.
वंशपरंपरागत शेती करत असताना अनेक गोष्टीचं ज्ञान तुम्हाला पूर्वीच्या पिढीकडून मिळालेलं असतं आणि त्या ज्ञानाचा वापर करून तुम्ही तुमची शेती पुढं करत असता. त्याचवेळी काही बाह्य सुविधांमार्फत तुम्ही नवीन तंत्रज्ञान, अद्ययावत तंत्रज्ञान प्राप्त करू शकता. तेव्हा शेती करणारे जे कुटुंब आहे, त्या कुटुंबातील जे सदस्य आहे, त्या सदस्यांचं ज्ञान काय आहे, त्यांच्याकडे कोणतं कौशल्य आहे, या दृष्टिकोनातनं कोणकोणते व्यवसाय, कोणकोणती पिकं निवडायची याचा विचार आपण त्या नियोजनामध्ये केला पाहिजे. नियोजन करत असताना केवळ एवढ्याच बाबीचा विचार करून चालत नाही. जे व्यवसाय तुम्ही निवडणार आहात, जी पिकं तुम्ही घेणार आहात, त्यासाठी उपलब्ध जमीन योग्य आहे का, त्यासाठी पाणी योग्य प्रमाणात उपलब्ध आहे का, त्यासाठी लागणारी साधनसामुग्री आपण उपलब्ध करू शकतो का, त्यासाठी वीज, भांडवल, या सर्व बाजूंचा पुरेपूर विचार करावा लागतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नियोजनाच्या बाबतीमध्ये उत्पादन बाजारपेठेचा सुद्धा विचार केला पाहिजे. तुमच्याकडे होणारं उत्पादन आणि बाजारपेठ, त्या उत्पादनासाठी उपलब्ध बाजारपेठ कोणती आहे, किती लांब आहे, किती फायद्याचे आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. शेतजमिनीची सुपीकता टिकवणे आणि वाढवणे ह्या गोष्टीला सुद्धा नियोजनात प्राधान्य दिले पाहिजे. तुम्हाला माहिती त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पिकांचा समावेश तुम्ही तुमच्या शेतामध्ये करू शकता. कडधान्याची पिकं लावली तर त्याच्यापासून जमिनीची सुपीकता वाढू शकते. त्यानंतर डाळवर्गीय पिकांची काही जी पानगळ होते शेवटी, त्यामुळं सुद्धा जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढतात. तुम्हाला माहिती आहे, हे कडधान्य पिकं जे आहेत त्यांच्या मुळांवरती जे गाठी असतात, त्याच्यामध्ये रायझोम जीवन असतात, ते नत्राचं प्रमाण वाढवतात, हेही तुम्हाला माहिती आहे. अशा काही पिकांचा तुम्ही तुमच्या पीक योजनेमध्ये समावेश करावा की जेणेकरून जमिनीची सुपीकता टिकेल आणि वाढवेल सुद्धा. तर अशा पद्धतीनं आपल्याला शेतीच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये सांगता येईल. त्यानंतर आपण पाहणारा पुढचा मुद्दा तो म्हणजे शेतीचे अंदाजपत्रक. जे ठराविक कालावधीसाठी आपल्याला ज्या काही सुविधा कराव्या लागतात किंवा जे उत्पादनासाठी ज्या गोष्टीची तरतूद करावी लागते, त्या तरतुदीची योजना म्हणजे शेतीचे अंदाजपत्रक होय. तर हे शेतीचं अंदाजपत्रक कोणत्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, तर हे गरजेनुसार पतपुरवठ्यासाठी आपल्याला जुळवाजुळव करण्यासाठी उपयोगी ठरतं. अगोदरच अंदाजपत्रक तयार केलं तर आपल्याला जे पतपुरवठा करायचा आहे त्यासाठीचं म्हणजे भांडवल लागणार आहे, त्यासाठी आपल्याला पतपुरवठा किंवा कर्ज पुरवठा प्राप्त करावा लागतो आणि त्यासाठीचं नियोजनामुळं आपल्याला फायदा होतो. अंदाजपत्रक केल्याने त्याचा फायदा होतो. अंदाजपत्रक केल्यानंतर शेतावरील विविध प्रकल्पाची वाढ करणंसुद्धा आपल्या दृष्टिकोनातून सोयीच होते. एकदा तुमचं अंदाजपत्रक फिक्स झालं, तुमच्याकडं भांडवल उपलब्ध, भांडवल आणखी काही तुम्ही वापरू शकत असाल तर एखाद्या प्रकल्पाची वाढ त्याद्वारे तुम्ही करू शकता. त्यानंतर अंदाजपत्रकामुळे शेती व्यवसायात काही धोके असतात, ते धोके आपोआपच कमी होतात. अंदाजपत्रक शेतीतील उत्पन्नाचे भविष्य हे अंदाजपत्रक दर्शवतं. अंदाजपत्रक हे शेतीचे नियोजन आणि व्यवस्थापन या अंदाजपत्रकामुळं फायदेशीर ठरतं. आता अंदाजपत्रकाचे प्रकार यानंतर आपण पाहणार आहे. तर अंदाजपत्रकाचे एकूण 2 प्रकार आहेत. एक म्हणजे आंशिक अंदाजपत्रक आणि दुसरं म्हणजे परिपूर्ण अंदाजपत्रक. आंशिक अंदाजपत्रकामध्ये उपक्रमाच्या किंवा व्यवसायाच्या केवळ ठराविक अंगाचा विचार करूनच हे अंदाज बांधला जातो. या अंदाजपत्रकात शेती व्यवसायाच्या ठराविक बाबींचा विचार करून भविष्यकाळातील योजना आखली जाते. उदाहरणार्थ फळबाग हा व्यवसाय किंवा उपक्रम असेल तर त्यामधलं फक्त पीक संरक्षणाच्या खर्चाचा अंदाजपत्रक करणे याला म्हणायचं आंशिक अंदाजपत्रक. आणि परिपूर्ण कुठलं, संपूर्ण पिकाच्या मशागतीचं जेव्हा तुम्ही त्या फळबागेचं मशागतीचं जेव्हा अंदाज करणार आहात त्यावेळी ते परिपूर्ण अंदाजपत्रक होतं. आता हे आंशिक अंदाजपत्रक जे आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर हे अंदाजपत्रक आपल्याला अल्प कालावधीसाठी करायचं असतं. त्यानंतर यामध्ये ठराविक कामाचं नियोजन किंवा व्यवस्थापन करायचं असल्यामुळे ते काम सोपं ठरतं. त्यानंतर नफा तोट्याचं विश्लेषण करताना हे अंदाजपत्रक उपयुक्त ठरतं आणि पुढील अंदाजपत्रक तयार करण्यासाठी ते मार्गदर्शकसुद्धा आपल्याला ठरवता येतं. आता त्यानंतर आपण पाहणार आहे परिपूर्ण अंदाजपत्रक. आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की परिपूर्ण अंदाजपत्रक संपूर्ण व्यवसायासाठी किंवा उपक्रमासाठी केलं जातं, तर आंशिक अंदाजपत्रक हे एखाद्या भागासाठी केलं जातं. या अंदाजपत्रकामध्ये संपूर्ण व्यवसायासाठी लागणारा खर्च, प्रस्तावित कामकाज, अंदाजे उत्पन्न या सर्वांचा समावेश त्यामध्ये असतो. थोडक्यात सर्वांगीण व्यवस्थापन करण्यासाठी परिपूर्ण अंदाजपत्रक जे आहे ते आपल्याला फायदेशीर ठरतं. याचीसुद्धा काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील आणि या वैशिष्ट्यामध्ये सांगायचं झालं तर संपूर्ण व्यवसायाच्या किंवा उपक्रमाच्या सर्व बाबींचा जो अंदाज आहे तो यामध्ये
मांडलेला असतो आणि सर्व बाबींचा विचार करून अंदाजपत्रक तयार केलेला असल्यामुळे त्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो आणि हे अंदाजपत्रक तुलनात्मकदृष्ट्या गुंतागुंतीचे असते. एखाद्या भागाचा अंदाजपत्रक करण्यापेक्षा संपूर्ण व्यवसायाचा अंदाजपत्रक करणं ही नक्कीच गुंतागुंतीची आणि क्लिष्ट अशी बाब असते. तर अशा पद्धतीनं शेतीच्या अंदाजपत्रकाचे 2 प्रकार आहेत. त्यानंतर या पाठातला पुढचा जो घटक होता, उपघटक, तो कृषी निविष्ठा, जो यावर्षीच्या अभ्यासक्रमातून HSC बोर्डाने परीक्षेसाठी वगळलेला असल्यामुळं आपल्याला त्यावरती आता आपण उजळणीमध्ये विचार करणार आहे. यापूर्वी 2 वेळा आपण या सर्वच बाबींची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे, परंतु आता ही अंतिम उजळणी आपली चाललेली आहे आणि केवळ परीक्षेपुरत्या टॉपिकचीच आपण उजळणी करत असल्यामुळं आता तो भाग आपण या ठिकाणी घेणार नाही. यानंतर पुढचा जो उपघटक आपण अभ्यासणार आहे तो म्हणजे पीक योजना आणि शेतीचे कामकाजाचे वेळापत्रक. तर या 2 प्रकारच्या महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत शेतीवाडीच्या व्यवस्थापनामधल्या, त्यातली पहिली म्हणजे पीक योजना. शेतामध्ये किंवा शेतीवाडीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळवायच्या हेतूने घेण्यात येणाऱ्या पिकांचं नियोजन करणे म्हणजे पीक योजना होय. किंवा शेतीतील विविध तुकड्यांमध्ये हंगामानुसार विविध पिकांच्या लागवडीची रूपरेषा आखायची म्हणजे पीक योजना. थोडक्यात तुमच्या शेतावर जी पिकं घ्यायची आहेत त्या पिकांचं नियोजन म्हणजे पीक योजना किंवा त्यांचा क्रम, त्यासाठी कोणती कामं करायची, हे सर्व गोष्टी म्हणजे पीक योजना. तर पीक योजना निश्चित करताना शेतीवाडीवर लागणारे सर्वात योग्य पिके कोणती, त्यांचे क्षेत्र किती ठेवावे व पिकांची फेरपालट कशी करावी हे सर्वप्रथम आपण त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे, हे जे आपण तर कॅप्शनमध्ये तुम्हाला दाखवू. आता आपण पीक योजनेची व्याख्या पाहिली. आता पीक योजनेमध्ये जेव्हा आपण लागवडीसाठी निवडायची पिकं आणि त्या प्रत्येक पिकाखाली जेव्हा क्षेत्रफळ ठरवायचं असतं तेव्हा त्यावेळी कोणकोणत्या बाबींचा, कोणकोणत्या घटकांचा विचार करायला पाहिजे याचा आपण अभ्यास करणार आहोत. याच्यावरती मोठा प्रश्नही असू शकतो. पहिला आपण मोठा प्रश्न मागच्या व्यवस्थापनामध्ये जे विविध घटक अभ्यासले शेतीवाडीच्या निवडीचे, भौतिक घटक असतील, आर्थिक घटक असतील, सामाजिक घटक असतील, वैयक्तिक घटक असतील, यावरती 8 मार्काचा प्रश्न असू शकतो. त्यानंतर पीक योजनेत पिकांच्या लागवडीसाठी निवडायची पिके क्षेत्रफळ ठरवताना जे विचारात घ्यायचे घटक आहेत यावरती पण हा आपल्याला मोठा प्रश्न असू शकतो. तर पीक योजनेमध्ये पिकाची निवड आणि क्षेत्रफळ ठरवताना प्रामुख्यानं ज्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करायचा असतो त्यामध्ये पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संबंध वर्षभरात तुम्हाला किती मजूर मिळतील, तसेच मजुरांची जास्त आवश्यकता असलेला भाग कसा टाळता येईल. पिकाची योजना करायची, पीक निवडायचे, प्रत्येक पिकाला मजूर कोणत्या वेळी किती लागणार आहे याचा अंदाज बांधल्यानंतर मग वर्षभरात तुमच्या भागात किती मजूर मिळतील याचा विचार करून मगच ती पीक योजना तुम्ही आखावी. त्यानंतर विविध पिकांकरता मजूर किती लागतात, या विशिष्ट वेळी जास्त मजूर लागत असतील तर तो कालावधी आपल्याला टाळता येईल का, एकाच वेळी जास्त मजूर लागत असतील, संपूर्ण दोन्ही तिन्ही तुमच्या प्रकारची पिकं किंवा व्यवसाय असतील त्या सर्वांना एक विशिष्ट काळ असेल की त्यावेळी सर्वाधिक मजूर लागते, तर असा भाग काय आपल्याला टाळता येईल का जेणेकरून वर्षभर जे शेतमजूर लागणार आहे त्यांचं जे आवश्यकता आहे ती वर्षभर समप्रमाणात विभागली गेली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा लोड त्या शेतकऱ्यावर आला नाही पाहिजे, असं काही करता येईल का ते पाहावं. त्यानंतर पीक निवडताना संपूर्ण वर्षभरात मजुरांची गरज विखुरलेली राहील का याचा विचार केला पाहिजे. ते आत्ताच मी सांगितले की वर्षभर किंवा हंगामभर तुम्हाला ते विखुरलेले आणि समप्रमाणात ते राहील की जेणेकरून तो लोड त्या शेतकऱ्यावरती येणार नाही. त्यानंतर निरनिराळ्या पिकांच्या लागवडीचा खर्च आणि बाजारात मिळणारी किंमत, तुम्ही जी पिकं लावणार आहात किंवा लावण्याचं नियोजन करणार आहात त्या पीक योजनेमध्ये त्या याला खर्च किती येतो, तो तुमच्या भांडवलाला पूरक आहे का, सोसेल का तुम्हाला तो, आणि एवढा मोठा खर्च केल्यानंतर बाजारात त्या उत्पादनाला किती किंमत मिळेल आणि मग आपल्याला नफा किती प्राप्त होईल, फायदा किती प्राप्त होईल, या सर्व बाबीचा विचार करून मग योग्य चांगला फायदा किंवा नफा देणारे कमी श्रमात कमी वेळेत जास्त फायदा देणारी काही पिकं तुम्हाला आहेत का तो विचार तुम्ही केला पाहिजे. त्यानंतर काही खर्चिक पिकं असतात, नगदी पिकं की ज्याच्या मशागतीसाठी तुम्हाला फार मोठा खर्च करावा लागतो, जसे की द्राक्षे, केळी, ऊस. तर ही जास्त खर्चाची पिके घ्यायची असली तर त्यासाठी किती खर्च येईल आणि तो खर्च आपल्याला झेपेल का याचाही विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. त्यानंतर जनावरांना व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठीच्या गरजा, आता जनावरांचा व्यवसाय करायचा असेल
तर त्यासाठी काय लागेल? हिरवा किंवा वाळलेला चारा लागेल, गोळी पेंड लागेल, पाणी लागेल, गुरांना गोठा लागेल, त्यासाठी काही मजूर लागतील. तर या सर्व बाबींचा विचार आपण जनावरांचा जर व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी केला पाहिजे. जनावर व्यतिरिक्त अन्य व्यवसाय तुम्ही करणार असाल, कुक्कुटपालन असेल तर त्यासाठीचं सीड आलं, त्यासाठीचं खाद्य आलं, त्यासाठीचं जवळपास मार्केट आहे का, अशा ज्या ज्या प्रकारचे तुम्ही व्यवसाय करायचा विचार कराल त्या त्या प्रकारचे तुम्हाला त्या ठिकाणी पीक योजनेमध्ये पिकं घेणं गरजेचं राहील. जसं की जनावरांना चाऱ्याची पिकं तुम्हाला घ्यावं लागतील किंवा काही वाळलेला चारा उपलब्ध राहण्यासाठी काय अन्नधान्य आणि चाराचे दोन्ही देणारे पिकं तुम्ही लावू शकाल. कुक्कुटपालनासाठी तुम्हाला काही धान्य लागेल, ते धान्य कुक्कुट खाद्य म्हणून तुम्हाला वापरता येईल. तर अशा पिकांचा योजनेमध्ये तुम्हाला समावेश करता येईल. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे साठवण व्यवस्था असेल, वाहतूक व्यवस्था असेल आणि बाजारांच्या सोयी या लक्षात घेऊन नाशवंत पिकांच्या बाबतीत घ्यायची जोखीम किंवा अनिश्चितता. तुम्हाला माहिती नाशवंत पिकं असतात ते त्यांचा अंतिम उत्पादन बाजारात वेळेत गेलं पाहिजे, अन्यथा नासाडी होती बरीच. म्हणजे योग्य वेळेतच त्याचं मार्केटिंग किंवा विपणन त्या ठिकाणी व्हावं लागतं. त्या दृष्टिकोनातून त्याचाही विचार केला पाहिजे. त्या अनुषंगाने तुमच्याकडे योग्य साठवण व्यवस्था आहे का? नाशवंत उत्पादनं लगेच खराब होऊ नयेत म्हणून तुमच्याकडं योग्य ती साठवण व्यवस्था आहे का? शीतगृहाची व्यवस्था आहे का? झटपट तिथून ते मार्केटमध्ये किंवा विपणनाच्या ठिकाणी आपल्याला बाजारपेठेमध्ये पोचवायचे असतील तर त्या दृष्टिकोनातून योग्य प्रकारची वाहतूक व्यवस्था आहे का? ह्या सर्व बाबी लक्षात घ्यायच्या तुम्हाला पीक योजना करत असताना. त्यानंतर शेजारच्या शेतवाडीवर कोणकोणती पीक योजना घेतली याचाही आपण विचार केला पाहिजे. शेजाऱ्याच्या शेतकऱ्याचा अनेक बाबीमध्ये तुम्हाला मदत होत असते आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्याशी पूरक आपली पीक योजना थोडीफार ठेवावी लागते. त्या दृष्टिकोनातून त्याचाही विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. त्यानंतर शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे? आर्थिक परिस्थिती त्याची चांगली, मध्यम किंवा कमकुवत आहे आणि शेतवडीला लागणारा चालू खर्च भागवण्या इतपत त्याच्याकडं भांडवल उपलब्ध होऊ शकेल का, याचाही विचार ह्या नियोजनामध्ये आपण केला पाहिजे. तर पीक योजनेमध्ये पिकं आणि तुमच्याकडं उपलब्ध असलेल्या एकूण क्षेत्रापैकी किती क्षेत्र प्रत्येक पिकाखाली निवडायचं याचा विचार करताना या वरील 9 बाबींचा तुम्हाला महत्त्वपूर्ण असा विचार करावा लागतो. आता अशा प्रकारे तयार केलेली जी पीक योजना आहे त्यापैकी चांगली पीक योजना कुणाला म्हणायचं? म्हणजे चांगली पीक योजना तुम्ही नियोजन केल्यानंतर जी योजना आहे ती चांगली वाईट कशी ठरते? तर चांगल्या पीक योजनेची जी वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. तर पीक योजनेमध्ये अन्नधान्य, भाजीपाला, फळपिके, चारा पिके यांचा समावेश असला पाहिजे. आता अन्नधान्य शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला त्यामध्ये राहणाऱ्या मजुरांना उपयोगी पडतील. भाजीपाला रोजच्या त्यांच्या उपयोगासाठी राहील. फळपिकं काही त्यापासून त्यांना कुटुंबासाठी मिळतील. चारा पिकं तुमच्या जनावरांसाठी उपयोगी पडतील. अशा पद्धतीनं पीक योजनेमध्ये या सर्व पिकांचा समावेश या ठिकाणी असणं गरजेचं आहे. पीक योजनेमध्ये पिकाची फेरपालट योग्य असावी. तुम्हाला मगाशीच सांगितलं असे काही पिकांमध्ये त्यामध्ये समावेश करायचा की जमिनीची सुपीकता किमान टिकली पाहिजे किंवा वाढवता आली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पिकांचा समावेश केला पाहिजे. तसेच योग्य प्रकारचे मिश्र पिकं आणि आंतरपिकं यांचाही समावेश केला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे यामुळं शेतकऱ्याकडे पैशाचा ओघ जास्त राहतो, ज्याच्या जमिनीचा पुरेपूर वापर करता येतो, पाणी आणि इतर संसाधनाचा त्याला चांगल्या पद्धतीनं वापर करता येतो जर तुम्ही योग्य प्रकारे मिश्र आणि आंतरपीक पद्धतीचा समावेश जर तुमच्या शेतीवाडीमध्ये केला तर. पीक योजनेत नगदी पिकं, फळपिकं यांचा समावेश करा. त्यामुळं शेतकऱ्यास आर्थिक उत्पन्नसुद्धा मिळू शकतं. जशा कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला अन्नधान्य, भाजीपाला किंवा जनावरांच्या गरजा भागण्यासाठी चारा पिकं घ्यावी लागतात, तशीच काही नगदी पिकं घेतली तर पैशाचा ओघ हा शेतकऱ्याकडे राहील आणि त्यामुळे त्याचं आर्थिक उत्पन्न चांगलं राहील. त्यानंतर पीक योजनेमध्ये द्विदल पिकं जे की कडधान्य म्हणतो आपण, डाळवर्गीय पिकं यांचा समावेश केला पाहिजे. हिरवळीच्या खतांचा समावेश केला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे यामुळं जमिनीची सुपीकता आपल्याला टिकवून ठेवता येते. मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की कडधान्य पिकाच्या मुळांवरती गाठी असतात, त्याच्याद्वारे त्याच्यामध्ये असलेल्या रायझोबियमद्वारे जमिनीतील हवेतील नायट्रोजन जमिनीमध्ये नत्र स्थिर होतं. त्याच पद्धतीने द्विदल पिकं जेव्हा काढणीच्या वेळेला येतात तेव्हा त्याची पानगळ होते, ज्यामुळं सेंद्रिय खतं जमिनीमध्ये मिसळली जातात आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढायला आपल्याला मदत होते. अगदी भौतिक अवस्थासुद्धा सुधारायला त्या दृष्टिकोनातून मदत होते. म्हणून पीक योजनेमध्ये आपल्याला द्विदल पिकं म्हणजेच कडधान्य किंवा डाळवर्गीय पिकं
आणि हिरवळीच्या खतांची पिकं यांचाही समावेश त्या ठिकाणी केला पाहिजे. शेतकऱ्यांचं जे आहे स्वतःचं पीक उत्पादनाच्या अनुभवावर काही विशिष्ट पिकं तुम्ही पीक योजनेमध्ये समाविष्ट करू शकता. मागाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं काही वंशपरंपरागत ज्ञान तुमच्याकडे आलेलं असतं मागील पिढीपासून पुढच्या पिढीमध्ये. त्याच्या आधारावर तुमच्या त्या ज्ञानाच्या आधारावर तुम्हाला योग्य प्रकारची पिकं तुमच्या पीक योजनेमध्ये समाविष्ट करू शकता. त्यानंतर आपण वळणार आहोत शेतीच्या कामकाजाचे वेळापत्रक. आता एकदा पीक योजना निवडली की जी पिकं तुम्ही निवडलीत, जे व्यवसाय तुम्ही निवडले, त्या व्यवसायामध्ये त्या पिकांमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये काय कामं करायची, कोणत्या वेळी करायची, ही सर्व बाबींचा माहिती देणारा आराखडा म्हणजे शेतीच्या कामकाजाचे वेळापत्रक, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॅलेंडर ऑफ ऑपरेशन्स असं म्हणतो. आणि मग हे वेळापत्रक, कामकाजाचं वेळापत्रक का महत्त्वाचं ते आपण पाहणार आहोत किंवा त्याची गरज काय ते आता आपण या ठिकाणी पुढील 4-5 मुद्द्यांमध्ये पाहणार आहोत. आता ह्या शेतीचं जर कामकाज केलं तर पिकासाठी आणि तुमच्या शेतावाडीवरती जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायासाठी कोणती कामं करायची, केव्हा करायची हे अगोदरच तुम्हाला समजेल. तर कामकाजाचं वेळापत्रक केलं तर ह्या गोष्टी अगोदर समजतील. आणि मग असं जर वेळापत्रक तुम्ही अगोदर केलं तर त्या कामाचं पूर्वनियोजन तुम्हाला करता येईल. म्हणजे उदाहरणार्थ योग्य वेळेत विविध साधनं तुम्हाला त्या ठिकाणी आणता येतील, बियाणे, खते, मजूर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला उपलब्ध करून घेता येईल. म्हणून कामाचं वेळापत्रक ठरवलं पाहिजे. उदाहरणार्थ आता ऊस लावायचा आहे, नांगरट केव्हा करावी, ढेकळं फोडण्याची प्रक्रिया कधी करावी, पूर्व मशागत कधी संपवावी, वाफे कधी तयार करावेत, लागवड कधी करावी, आंतर मशागतीची कामं केव्हा करावी, या सर्व बाबीचं जर तुम्ही एकदा वेळापत्रक केलं तर त्या कामाच्या अनुषंगाने लागणारे तुमचे एकूण क्षेत्र किती, त्यानुसार मजूर किती, त्यासुद्धा इतर निविष्ठा कोणत्या लागतात, या सर्व बाबींचा तुम्हाला अगोदरच नियोजन करायला उपयोग होईल. त्यानंतर शेतीचं जे व्यवस्थापन आहे ते चांगल्या प्रकारे होण्यासाठी आणि शेतवाडीचे नियोजन चांगले होण्यासाठी याचा आपल्याला फायदा होईल. आता मगाशीच आपण पाहिलं शेती व्यवस्थापन म्हणजे काय, ते जर चांगल्या पद्धतीने व्हायचं असेल तर कामकाजाचं वेळापत्रक ही गोष्ट त्याला पूरक गोष्ट आहे. विविध कामे जर तुम्ही योग्य वेळेत केली तर उत्पन्न चांगले मिळते आणि गुणवत्ताही चांगली मिळते. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर योग्य वेळेत जर तुम्ही खुरपणी केली, तणांचा नायनाट केला तर त्यापासून पिकाच्या वाढीवर होणारा परिणाम टळतो. काढणीच्या वेळी जर तण नसतील तर त्या तणांच्या बियांचा, पालापाचोळाचा तुमच्या बियामध्ये, उत्पन्नामध्ये जी भेसळ होते ती टाळता येते. त्यामुळे तुमच्या पिकाची गुणवत्ता वाढते. अशा पद्धतीनं वेळापत्रकाचे एक महत्त्व आहे किंवा फायदे आहेत. त्यानंतर वेळापत्रक करत असताना प्रत्यक्ष काय टप्पे आहेत किंवा कोणत्या पायऱ्या आहेत याच्यावरती सुद्धा तुम्हाला मोठा प्रश्न येऊ शकतो. शेतीच्या कामकाजाचे वेळापत्रक म्हणजे काय, कामकाजाच्या वेळापत्रकाचे महत्त्व लिहा आणि त्याचे टप्पे लिहा. 60 मार्काचा प्रश्न हा याच्यावरती सुद्धा तुम्हाला पडू शकतो. शेतीच्या कामकाजाचे वेळापत्रक तयार करत असताना सगळ्यात प्रारंभिक पायरी म्हणजे सर्व पिकांची आणि उद्योगधंद्यांची प्रथम यादी करायची. तुमच्या शेतीवाडीवरती तुम्ही कोणकोणती पिकं घेऊ इच्छिता, कोणकोणते उद्योगधंदे घेऊ शकता याची अगोदर यादी करा. ती एकदा फायनल झाली की मग प्रत्येक पिकासाठी आणि उद्योगधंद्यासाठी काय काम करायचं त्याची यादी करा. मग ही कामे केव्हा करायची आणि ती कामं किती कालावधीत पूर्ण करायची ते ठरवा. त्यानंतर प्रत्येक कामासाठी निविष्ठा कोणत्या कोणत्या लागतील, मजूर लागतील, बैलजोड्या लागतील, खते लागतील, बियाणे लागतील, अनेक प्रकारच्या संसाधने त्या ठिकाणी लागतील, ते तुम्ही ठरवायचं. आणि मग उपलब्ध सामुग्री आणि याची निश्चित अशी मांडणी करा आणि नियोजन करा. आणि शेवटी मग संकलित आणि व्यापक असं कामकाजाचं वेळापत्रक तयार करा. तर अशा पद्धतीनं कामकाजाच्या वेळापत्रकाचे टप्पे राहतील किंवा फायदे राहतील. तर आत्तापर्यंत जे आपण या शेतीवाडीच्या व्यवस्थेमध्ये ह्याच्यावरती 8 मार्काचे तुम्हाला माहिती 2 प्रश्न आपल्या परीक्षेला असतील. तुम्ही जर तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटच्या पानावरची ब्ल्यू प्रिंट पाहिली किंवा संविधान तक्ता पाहिला तर तो संविधान तक्ता तुम्हाला सांगतोय की या धड्यावर एकूण 26 गुणाचे प्रश्न आहेत आणि त्यापैकी 8 गुणांचे 2 प्रश्न या पाठावरती आहेत. पहिला मी तुम्हाला प्रश्न सांगितला होता, शेती व्यवस्थापन म्हणजे काय आणि शेती व्यवस्थापनाचे उद्देश काय आहेत, याच्यावरती 8 मार्काचा प्रश्न पडू शकतो. शेती व्यवस्थापक म्हणजे काय, शेती व्यवस्थापकाची कार्ये काय, याच्यावरती 8 मार्काचा प्रश्न पडू शकतो.
पीक योजना म्हणजे काय, पीक योजनामध्ये पीक आणि क्षेत्र निवडताना कोणत्या मुद्द्यांचा विचार करावा याची 8 मार्काला प्रश्न पडू शकतो. शेतीवाडीची निवड करत असताना कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करावा, त्यापैकी एखादा घटक तुम्हाला डिटेलमध्ये विचारला जातो, याच्यावरती 8 मार्काचा प्रश्न पडू शकतो. त्यानंतर 5वा प्रश्न याच्यामध्ये कोणता पडू शकतो, कामकाजाचे वेळापत्रक म्हणजे काय, त्याचे महत्त्व किंवा गरज काय आणि त्याचे टप्पे किंवा पायऱ्या काय, याच्यावरती पण हा प्रश्न पडू शकतो. आणि आता पुढचा जो आपण टॉपिक पाहणार आहोत, घटक पाहणार आहोत, ते म्हणजे शेतमजूर व्यवस्थापन. त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकारे प्रश्न पडू शकतात. शेतमजूर म्हणजे काय, शेतमजुराचे प्रकार स्पष्ट करा, किंवा शेतमजूर म्हणजे काय, शेतमजुराची कार्यक्षमता सुधारवण्याचे उपाय आहेत. अशाप्रमाणे 6 ते 7 प्रकारचे प्रश्न या पाठावरती तुम्हाला मोठ्या प्रश्न म्हणून 8 मार्काचा जो शेवटचा प्रश्न असतो 5वा, त्या 5व्या प्रश्नाला हे प्रामुख्यानं तुमच्या पुढं हे प्रश्न असू शकतात. तर या प्रश्नाचं तुम्ही रिपीटेडली पाठांतर करा, अगोदर अवलोकन करा, नाही मग पाठांतर करायचा प्रयत्न करा की या 5 प्रश्नांपैकी नक्कीच 2 प्रश्न तुमच्या परीक्षेला असतील. आता शेतमजूर व्यवस्थापन. शेतमजुराची सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये व्याख्या पाहणार आहोत. तर शेतमजूर म्हणजे अशी व्यक्ती की जी व्यक्ती शेतात काम करते आणि त्याच्या वार्षिक उत्पन्नाचा 50% जास्त भाग हा शेतमजुरीपासून आलेला असतो. थोडक्यात ज्या व्यक्तीचा उदरनिर्वाह मोस्टली त्या शेतावर केलेल्या कामाच्या मजुरीपासून आलेला असतो त्याला आपण शेतमजूर असं म्हणायचं. शेतमजुरीची आणखी एक व्याख्या जर तुम्हाला सांगायची झाली तर शेतमजूर म्हणजे अशी व्यक्ती की जी वर्षाच्या एकूण कामाच्या दिवसाच्या अर्ध्यापेक्षा जास्त दिवस शेती कामामध्ये मजुरीवर गुंतलेली असते. तर कोणताही उदरनिर्वाह करण्यासाठी अर्थार्जनाचा त्याच्याकडे मार्ग त्या ठिकाणी राहत नाही, अशा मजुराला शेतमजूर. थोडक्यात ज्याची उपजीविका शेतावरील मजुरीवरून चालते त्याला आपण शेतमजूर असं म्हणायचं. आता शेतमजुराचं प्रकार किंवा वर्गीकरण काय, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं तर व्याख्या आणि प्रकार तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर शेतमजुराचे जे प्रकार आहेत विविध घटकांच्या आधारे आपण ते करू शकतो. पहिलं म्हणजे स्त्रोतानुसार प्रकार किंवा वर्गीकरण. तर स्त्रोतानुसार शेतमजुराचे जे 2 प्रकार आहेत ते म्हणजे कुटुंबातील मजूर आणि कुटुंबाबाहेरील मजूर. कुटुंबातील मजूर म्हणजे कोणते मजूर, जेव्हा शेतकऱ्याच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती किंवा एखादा सदस्य स्वतःच्या शेतावर काम करतो तेव्हा त्याला कुटुंबातील मजूर म्हणायचं. या सर्वांना मजुरी तर आपण देत नाही, परंतु त्यांनी जे काम केले त्या कामाची किंमत शेतवाड्याची श्रमप्राप्ती असं समजलं जातं. आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कुटुंबाच्या बाहेरील मजूर. आता याच्यामध्ये पुन्हा 3 प्रकार आहेत. एक म्हणजे कायम मजूर. तर या प्रकारचे मजूर शेतात वर्षभर कायमस्वरूपी काम करतात, त्याला सालगडी असंही बरेच ठिकाणी म्हटलं जातं. तर वर्षभर ज्यांना कायमची मजुरी देऊन कामावर ठेवलं जातं त्याला आपण कायम मजूर असं म्हणायचं. त्यानंतर दुसरं म्हणजे हंगामी मजूर. जे मजूर ठराविक हंगामापुरते तात्पुरत्या कामासाठी आपण रोजंदारीवरती नियुक्त करतो त्या मजुराला आपण हंगामी मजूर असं म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला कामाचा लोड असेल त्यावेळी तुम्ही त्यांना बोलवणे आणि काम देणे आणि ते काम संपलं की त्यांना त्या दिवसाचा पगार देणे. कंत्राटी किंवा ठेक्यावर लावलेला मजूर. तर हे मजूर काय करतात, एक विशिष्ट अशी रक्कम घेऊन ते ठराविक काम पूर्ण करतात. उदाहरणार्थ खड्डे खोदणे, तेवढं काम, एवढे खड्डे खांद्याचे एवढे पैसे द्या, ते त्यांच्या सोयीने ते काम पूर्ण करून देतात. नाल्या किंवा चर खोदणे ही सर्व काम ठेक्यावर म्हणजेच उक्त्या स्वरूपात दिली जातात, म्हणून त्याला कंत्राटी किंवा ठेक्यावर लावलेला मजूर असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं पहिल्या घटकाच्या आधारे म्हणजे स्त्रोत या घटकाच्या आधारे आपल्याला 2 प्रकारे शेतमजुराचे वर्गीकरण करता येतं. एक म्हणजे कुटुंबातील मजूर, दुसरं म्हणजे कुटुंबाबाहेरचा मजूर आणि कुटुंबाबाहेरचे 3 प्रकार, कायम मजूर, हंगामी मजूर आणि कंत्राटी किंवा ठेक्यावर लावलेला मजूर. त्यानंतर कौशल्यानुसार शेतकऱ्यांचे प्रकार पडतात किंवा त्याचंही वर्गीकरण आपण करू शकतो. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे कुशल मजूर आणि दुसरं म्हणजे अकुशल मजूर. आता कुशल मजूर म्हणजे काय, शेतात मध्ये अशी काही कामं असतात की त्याला विशिष्ट अशा प्रकारचं तंत्र लागतं किंवा कौशल्य लागतं आणि ते काम ज्या मजुराकडून आपण करून घेतो त्याला म्हणायचं कुशल मजूर. उदाहरणार्थ ट्रॅक्टर चालवणारा मजूर, त्याला एक विशिष्ट प्रकारचं कौशल्य लागतं. नांगरट करायची असेल, भनपाळी करायची असेल, या गोष्टीला थोडं तरी तंत्र लागतं. कलम करणारा मजूर यालाही तंत्र लागतं, तर याला आपण कुशल मजूर असं म्हणूया. आणि अकुशल मजूर कोणतं, की ज्याच्यामध्ये कोणतंही कौशल्याचं काम नाही, अशा प्रकारचं
काम करणारा जो मजूर आहे त्याला म्हणायचं आपण अकुशल मजूर. जसं की रानाची बांधणी करणे. तेव्हा रान बांधणी करणे हे काही वेगळं त्याला तंत्र लागत नाही. शेतात पाणी देणे असेल किंवा खोदकाम करणं असेल तर हे सर्व अकुशल शेतमजूर म्हणतो आपण, ज्या कामाला कोणत्याही प्रकारचं विशिष्ट असं कौशल्य किंवा विशिष्ट असं तंत्र त्या ठिकाणी लागत नाही. तर अशा पद्धतीनं हा एक टॉपिक संपला. ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतो असं मी सांगितलं होतं. 8 गुणाला येऊ शकतो किंवा एखाद्या प्रकारातल्यामध्ये 3-4 गुणाला येऊ शकतो. आता शेतमजुराची कार्यक्षमता याच्यावरती तुम्हाला 8 गुणाला प्रश्न येऊ शकतो. मगाशी सांगितले शेतमजुराची कार्यक्षमता म्हणजे काय आणि ही कार्यक्षमता सुधारवण्याचे उपाय काय किंवा वाढवण्याचे उपाय काय. तर आता पहिलं प्रथम आपण बघा शेतमजुराची कार्यक्षमता म्हणजे काय. कार्यक्षमता म्हणजे काय, शेतावर किंवा शेतवाडीवर प्रत्येक मजुरानं केलेलं उत्पादिक स्वरूपाचं काम. थोडक्यात शेतमजुराने केलेल्या उत्पादक कामास शेतमजुरांची कार्यक्षमता म्हणायची. तर ही कार्यक्षमता कोणत्या बाबींवर अवलंबून असते किंवा कोणकोणत्या घटकावर अवलंबून असते, कोणत्या गोष्टीकडे विशेष तुम्ही लक्ष दिल्यानंतर शेतमजूर कार्यक्षमतेने काम करू शकतं आणि तुमचं काम चांगल्या पद्धतीने आणि अतिवेगाने होऊ शकतं. तर एक म्हणजे मजुराची शारीरिक अवस्था. योग्य शारीरिक अवस्था नसेल तर शेतमजूर काम करू शकणार नाही. शेतमजूरकडे त्याला पोती व्हायचं काम करायचं असेल तर तब्येत त्या दृष्टिकोनातून ठणठणीत असली पाहिजे. त्यानंतर शेतमजुराला कामाचा छंद किंवा आवड असली पाहिजे. बळजबरीने कोणी तुम्हाला कामाला लावलं तर त्या ठिकाणी कार्यक्षमता तो काम करेल पण कार्यक्षमता तेवढी राहणार नाही. त्यानंतर काम करताना वापरण्यात येणारी अवजारे किंवा हाताऱ्यांची अवस्था. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्यावरती सुद्धा शेतमजुराची कार्यक्षमता ही अवलंबून असते. काम करताना जी अवजार आहेत ती अवजारं योग्य असावीत, दुरुस्त असावीत. काही त्याच्यामध्ये नादुरुस्त झाले असतात ते योग्य वेळी दुरुस्त झालेले असावेत. त्यांना आधुनिक अवजार असावेत, आधुनिक हातारे असावेत, ज्याच्यामुळे कमी श्रमात आपल्याला जास्त काम होईल. बैलजोडीने केलेली नांगरट आणि जी ट्रॅक्टरने केलेली नांगरट ह्यामध्ये जो फरक राहील कामाचा, तोच फरक हा विविध प्रकारच्या तंत्रामध्ये राहील. त्या असे आधुनिक अवजारं किंवा हातारं जर तुम्ही शेतकऱ्यांना दिली तर त्याच्याकडून कमी वेळेत जास्त काम आपण करून घेऊ शकू. शेती काम करतानाचे हवामान, उष्णता, पाऊस, थंडी याचाही विपरीत परिणाम शेतमजुराच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो. आणि शेतमजुराच्या कामाचे कौशल्य किंवा अनुभव जर त्याला पूर्वीचा काही असेल तर त्याच्याकडून चांगल्या पद्धतीने काम होऊ शकतं. तर ह्या सर्व घटक आहेत, या घटकावरती कार्यक्षमता अवलंबून असते. आता प्रत्यक्ष शेतमजुराची जी कार्यक्षमता आहे ते वाढवण्याचे उपाय कोणते ते आपण पाहूया. शेती व्यवसायामध्ये वेगवेगळी पिकं आणि व्यवसाय जर तुम्ही निर्माण केले तर शेतमजुराला वर्षभर सतत काम राहील आणि वर्षभरातल्या कोणत्याही भागात तो आळशी राहणार नाही. सतत कामात राहिल्यामुळं त्याची कार्यक्षमता ही नक्कीच वाढेल. त्यानंतर शेताच्या कामकाजाचे वेळापत्रक जर तुम्ही अगोदर तयार करून ठेवलं आणि योग्य प्रकारे त्या दृष्टिकोनातून तुम्ही शेतमजुराला गुंतवून ठेवू शकता. ऐनवेळी सुचेल त्या पद्धती काम सुचवलं सांगितलं तर त्याचं शक्य नाही. अगोदर जर शेतीच्या कामकाजाचं वेळापत्रक केलं, नियोजन केलं तर शेतकऱ्यांना योग्य प्रकारे तुम्ही कामात गुंतवू शकता. त्यानंतर कार्यक्षम किंवा आधुनिक अवजारे आणि हातारे वापरावेत की जेणेकरून कमी श्रमात ते जास्त काम करू शकतील, त्यांची कार्यक्षमता वाढेल. तसेच ऐनवेळी काही मोडतोड झाली, काही नादुरुस्त झाले तर ते दुरुस्ती करून घेणे की जेणेकरून कामावरती परिणाम होणार नाही. शेतावरील जे वेगवेगळे तुकडे असतील तुमचे किंवा टोटल शेत असेल त्या शेताचा जो आकार आहे तो शक्य तेवढा मोठा असावा. त्यामुळं आपल्याला शेतवाडीवर अवजारांचा वापर योग्य पद्धतीने करतात. छोट्या छोट्या तुकड्यात जर शेती ठेवली तर तिथं अवजार प्रॉपरली आपल्याला वापरता येत नाहीत. त्यानंतर शेतवाडीच्या इमारती आणि बांधकाम हे योग्य पद्धतीनं असलं पाहिजे. म्हणजे ज्या कामाचा संबंध एकमेकाशी अशा इमारती जवळ असल्या पाहिजे जेणेकरून अनावश्यक जे वेळ जाईल किंवा शक्ती जाईल त्याची जाण्यात येण्यात हिंडण्या फिरण्यात ती कमी राहील. उदाहरणार्थ गुरांच्या गोठ्या शेजारीच तुमचा खताचा खड्डा असावा, त्याच्या शेजारीच ते गुरांचं खाद्याचं कोठार असावं. तिथल्या तिथं ते खाद्य आणेल, जनावरांना देईल, तिथल्या तिथं शेणघाण काढेल आणि शेजारी खड्ड्यात टाकेल. पण हे जर दूर अंतरावर तुम्ही ठेवलं तर ते विनाकारण हालचालीमध्ये त्याचा वेळ जाईल. मग त्याच्यामध्ये त्याच्या शक्तीचा अपव्यय होईल आणि वेळेचाही ऱ्हास होईल. त्यानंतर शेतावरील प्रत्येक काम योग्य वेळी जर केलं तर तुमची कार्यक्षमता त्या शेतमजुराची जास्त असते. उदाहरणार्थ
पीक वाढीच्या प्रारंभीच्या अवस्थेत जर तुम्ही खुरपणी केली, वेळेत खुरपणी केली तर पीक वाढीवरती त्याचा फारसा परिणाम होत नाही आणि कमी श्रमामध्ये आपल्याला त्याचा नायनाट किंवा बंदोबस्त करता येतो. शेतीची पहिल्या पिकाची काढणी झाल्या लगेच जर तुम्ही नांगरट केली तर ताबडतोब जास्त पद्धतीने नांगरट होते, कारण त्यावेळी पिकात थोडासा ओलसरपणा जमिनीमध्ये असतो आणि त्या ओलसरपणामुळे नांगरट चांगल्या पद्धतीने आणि कमी वेळेत जास्त नांगरट होण्यास मदत होते. त्याचवेळी जमीन जर कठीण झाली तर मग हे काम थोडंसं लांबतं किंवा हळूहळू होतं. हंगामानुसार किंवा हवामानानुसार रोजच्या कामाचं वेळापत्रक ठरवायचं. आता उन्हाळा जर असेल तर कामाची सुरुवात सकाळी लवकर करायची, मध्येच दुपारी उन्हाचा वेळ आहे 1 ते 3 असेल तर त्या काळामध्ये शेतमजुरांना विश्रांती द्यायची. अशा पद्धतीने काम केलं तर चालेल. तुम्ही हिवाळ्यात काम करायला ठरलं तर थंडीमुळे थोडंसं उशिरा काम चालू करा आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला त्या पद्धतीने शेतमजुरांना योग्य पद्धतीनं तुम्हाला राबवता येईल आणि त्यांच्या जे कार्यक्षमता आहे ती कायम ठेवता येईल किंवा वाढवता येईल. काम करण्याच्या जागी शेतमजुरास पिण्याच्या पाण्याची सोय असली पाहिजे. मजुराची जेवणाची सोय कामाच्या ठिकाणी असली पाहिजे. मजुराला पाणी प्यायला जिथं काम करते तिथं जवळच उपलब्ध केली पाहिजे. त्यामुळं अननेसरी त्याची हालचाल होणार नाही आणि जेवणाची सोय तिथंच लगत केली तर त्याचंही वेळ त्या ठिकाणी वाचू शकेल. मजुरांची जी शारीरिक योग्यता असते त्या शारीरिक योग्यतेनुसार किंवा अवस्थेनुसार त्याचं काम दिलं पाहिजे. मगाशीच तुम्हाला एक उल्लेख केला होता, 50 किलोची 100 किलोची पोती व्हायची असतील तर भौतिकदृष्ट्या फिट असलेला मजूरच त्या कामासाठी उपयुक्त ठरू शकतो. सुपीक शेतं आणि सशक्त बैलजोड्या आणि कुशल मजूर यामुळे कार्यक्षमता वाढते. जमीन सुपीक असेल तर तेवढ्याच एकरामध्ये तुम्हाला जास्त उत्पन्न मिळेल. सशक्त बैलजोड्या असतील तर त्या 2 बैलजोड्या इतर बैलजोड्यापेक्षा जास्त काम करतील. कुशल मजूर असेल तर अधिक कार्यक्षमतेने तो काम करेल. म्हणजे थोडक्या श्रमात थोडक्या वेळेत जास्त काम करायचं असेल तर शेतं सुपीक असली पाहिजेत, बैलजोड्या सशक्त असल्या पाहिजेत आणि मजूर कुशल असलं पाहिजे. त्याला तंत्रज्ञान असलं पाहिजे, कामाचे अनुभव असला पाहिजे. मजुरांना नियमितपणे वेतन दिलं पाहिजे. मजूर कामावर केलेलं मजूर जर समाधानी नसेल तर त्याच्याकडून कार्यक्षमतेनं काम होणार नाही. जास्त वेळ काम केल्यास त्याला जादा मजूर तुम्ही दिले पाहिजे, ज्याला आपण ओव्हर टाईम म्हणतो तो त्याला दिला पाहिजे, जेणेकरून तो संतुष्ट राहील आणि त्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढू शकेल. त्यानंतर काही तांत्रिक कामं करायची आहेत आणि काही कामं अशी आहेत की त्याला पूर्वीचा अनुभव नाही, तर अशा कामासाठी शेतमजुरास आपण अगोदर प्रशिक्षण ऐनवेळी कामाच्या वेळी प्रशिक्षण नव्हे तर कामाचं नियोजन करत असतानाच प्रशिक्षणाचं नियोजन केलं पाहिजे. ते काम येण्या अगोदरच त्याला ते प्रशिक्षण पूर्ण केलेलं असलं पाहिजे. काही विशिष्ट प्रकारच्या कामात तरबेज असणारे मजूर त्या कामात लावायचे. म्हणजे कामाची विभागणी करत असताना एका विशिष्ट कामात काही पटायत असतात लोक, तर ती कामं त्यांना वाटून द्यावीत. तर अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या उपायांद्वारे शेतमजुराची कार्यक्षमता वाढवू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या कामावर देखरेख करण्यासाठी कोणीतरी पर्यवेक्षक, ज्याला आपण मुकादम असं म्हणतो, तो मुकादम या ठिकाणी असला पाहिजे की जेणेकरून शेतमजुराची कार्यक्षमतेवरती परिणाम होणार नाही. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हा पाठ आपण पुन्हा एकदा उजळणीच्या रूपाने संपवलेला आहे. शेती व्यवस्थापन किंवा शेतीवाडी व्यवस्थापन, शेतवाडी व्यवस्थापन असं 3 प्रकारे त्याला आपण म्हणू शकतो. या पाठावरती अगोदर सांगितले तुम्हाला 26 गुणाचे प्रश्न आहेत. 8 गुणांचे 2 प्रश्नसुद्धा या पाठावरती आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करावा. तुम्हाला यापूर्वी मी प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. मागील 3 वर्ष नवीन अभ्यासक्रम झाल्यापासून जे 3 परीक्षा झाल्या, 3 परीक्षांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत तुम्ही झेरॉक्स करून घेतलेल्या आहेत त्याही तुम्ही पाहाव्यात. कशा पद्धतीने प्रश्न पडतात ह्या प्रत्येक पाठाच्या खाली मी जेव्हा पाठ्यपुस्तक स्वतः लिहिलेलं आहे त्या पाठ्यपुस्तकाच्या खाली अपेक्षित प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. 2 मार्काचे कोणते, 1 मार्काचे कोणते, 3 मार्काचे कोणते, 4 मार्काचे कोणते, 8 मार्काचे कोणते, कोणत्या धड्यावर किती मार्काचे किती प्रश्न आहेत हे आपण तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटी जे सैद्धांतिक तक्ता तुम्हाला दिलेला आहे त्या संविधान तक्त्याच्या किंवा ब्ल्यूप्रिंटच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे. तुमच्या याला सुरुवात करण्यापूर्वी पहिला पाठ आपण त्यावरतीच घेतलेला आहे, त्याची माहिती आता तुम्हाला पुरेपूर झालेली आहे. तर या सर्व बाबींचा हे फायदा घेऊन तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स, जास्तीत जास्त गुण या परीक्षेमध्ये घ्यावेत असं
अपेक्षा मी व्यक्त करतो. मग ते जवळपास 40 मिनिटाचं व्याख्यान आता पूर्ण झालेलं आहे. आजही उजळणी असली तरी आणखी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी प्रश्न देणार आहे. प्रश्न ऑनलाईन परीक्षा देणार आहे. ती परीक्षा तुम्ही या ठिकाणी सोडवायची आहे आणि आपण सोडवल्यानंतर ती स्टोअर किंवा जतन करायची आहे की जेणेकरून तुम्ही सोडवलेली प्रश्नपत्रिका आम्हाला कळू शकेल. तर पुढील व्याख्यानापर्यंत नमस्कार. नेहमीप्रमाणे आपला परीक्षेचा कोड हा 50 असेल.